ईडीची सहारा समूहावर मोठी कारवाई करण्यात आली। लोणावळ्यातील अँबी व्हॅलीची 707 एकर जागा ही जप्त करण्यात आली आहे। लोणावळ्यातील अँबी व्हॅलीची 707 एकर जागा ही जप्त करण्यात आली आहे। त्यामुळे मोठी बातमी समोर येते आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ईडीच्या माध्यमातून आता ही कारवाई करण्यात आली आहे। अंमलबजावणी संचालनालयाने सहारा ग्रुपवर आता मोठी कारवाई करत लोणावळा येथील अँबी व्हॅली सिटीमधील 707 एकरची जमीन जप्त केली आहे। या जमिनीची अंदाजे बाजारभाव किंमत सुमारे 1460 कोटी रुपये आहे। ही जप्ती मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा 2002 अंतर्गत करण्यात आली। ही जमीन बेनामी नावांनी खरेदी केल्याचं सुद्धा या तपासात उघड झालं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर शिंदे आपल्या सोबत जोडले। सागर, मोठी अपडेट आहे। खरं तर आता ईडीच्या माध्यमातून सहारा समूहावर मोठी कारवाई करण्यात आली। काय सांगशील सविस्तर? नक्कीच करण, ईडीच्या मार्फत सहारा इंडिया आणि यांच्या समूहावरती यांच्या संस्थेविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कोलकाता येथील ईडीने PMLA 2002च्या तरतुदीनुसार सहारा ग्रुपच्या लोणावळा येथील अँबी व्हॅली सिटीमध्ये असलेल्या 707 एकर जमिनी या जप्त केल्या आहेत। या जमिनीची किंमत साधारणतः 1460 कोटी अशी सांगितली जाते। त्याच्या सहारा समूहाविरोधात मनी लॉन्ड्रिंग चौकशीचा भाग म्हणून ईडीने ही कारवाई मंगळवारी केली आहे। खरं तर सांगायला गेलं तर गेल्या 5 दिवसापासून ईडीचं जे पथक सर्व लोणावळा त्या ठिकाणी अँबी व्हॅली या ठिकाणी होतं। त्यानंतर यांनी लोणावळ्यातील असलेल्या 707 एकर अशी जमीन जी आहे ती ईडीने आता जप्त केली आहे। करण, अगदी सागर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोणावळ्यातील अँबी व्हॅलीची तब्बल 707 एकर जागा ही जप्त करण्यात आली।